विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पाहिलं होतं की सेक्शन फॉर्म्युला, सेंट्रल फॉर्म्युला आणि मिड पॉइंट फॉर्म्युला याच्या संदर्भातले आपल्याला काही एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. आता एक्झाम्पल काय असेल, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी इफ पी डिवाइड द लाईन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स ए अँड बी इन द रेशो 2:3. म्हणजे या ठिकाणी आपल्याला गिवन काय असेल पहा, आपल्याला वन ऑफ द लाईन ही एक लाईन असेल, ही लाईनला नाव दिलं आपण ए आणि बी आणि त्या पॉइंट पी डिवाइड द लाईन सेगमेंट. आता ए चे कोऑर्डिनेट दिलेले -1,7. समजा आपण पी चे घेतले x, y आणि बी चे घेतले 4, -3. आता या पॉइंट पी चे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. या ठिकाणी पहा, गिवन ए -1,7 and b 4, सपोज आपण असं म्हटलं a = x1, y1 and b x2, y2 आणि p and p. आता p चे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे x, y. अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला. आणि आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आहे की रेशो दिलेला आहे. आता रेशो काय दिलेला आहे, m = 2 and n = 3. आता अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला की x ची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर mx2 + nx1 डिवाइडेड बाय m + n आणि y = my2 + ny1 divided by m plus n. We can find their first value of x. Value of m is 2 multiplied by value of s2 is, आपल्याला s2 ची व्हॅल्यू घेता येईल आपल्याला या ठिकाणी 4 प्लस n ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 मल्टिप्लाय बाय x1. आता x1 ची व्हॅल्यू या ठिकाणी येणार आहे -1 डिवाइडेड बाय m व्हॅल्यू 2 प्लस 3. therefore x = 4 multiplied by 2 is 8, 3 multiplied by -1 is -3 divided by 5. therefore x = 5 divided by 5. आपण या ठिकाणी x ची व्हॅल्यू लिहू शकतो. therefore x = 1. आता तसंच y ची व्हॅल्यू सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. y = m ची व्हॅल्यू आहे 2 मल्टिप्लाय बाय y2. आता y2 ची व्हॅल्यू आहे -3 प्लस ny1 n ची व्हॅल्यू आहे 3 मल्टिप्लाय बाय y1 is 7 डिवाइडेड बाय 2 प्लस 3. या ठिकाणी y = -6 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 7 is 21 डिवाइडेड बाय 5. therefore y = 21 - 6 is 15 डिवाइडेड बाय 5. 5 3 जा 15. therefore y = 3. अशा ठिकाणी आपण therefore असं लिहू शकतो, कोऑर्डिनेट्स ऑफ p x, y = p into x ची व्हॅल्यू 1, 3. अशा पद्धतीने आपण कोऑर्डिनेट्स ऑफ p चे आपल्याला कोऑर्डिनेट्स या ठिकाणी फाइंड आउट करता येतात. एक दुसरं उदाहरण पाहू त्या संदर्भातलं की आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, फाइंड द रेशो म्हटलेले. आता रेशो काढायचं म्हणजे आपल्याला ms2n काढायचंय आणि आपल्याला इन विच पॉइंट t ने काय केलेले, त्या लाईन सेगमेंटला डिवाइड्स केलेले. आता या ठिकाणी पॉइंट्स कोणते, p आणि q. समजा मी एक लाईन काढली आपण. आता ही लाईन ही कार्टेशियन सिस्टीम मध्ये p, q. आता या ठिकाणी t नावाचा एक पॉइंट घेतलेला आहे. हा पॉइंट या ठिकाणी घेऊन त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आपल्याला -1, 6. p चे कोऑर्डिनेट दिलेले -3, 10 आणि q चे कोऑर्डिनेट दिलेले 6, -3. आता अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. रेशो काढायचा आहे आपल्याला. फाइंड द रेशो m and n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सपोज आपल्याला असं म्हणता येईल, सपोज p x1, y1 q x2, y2 and t x, y. म्हणजे यावरून आपल्याला जर आपण याशी तुलना केली तर आपल्याला x1 ची व्हॅल्यू लिहिता येईल -3, y1 ची व्हॅल्यू लिहिता येईल आपल्याला 10, x2 = आपल्याला लिहिता येईल 6 आणि y2 = -8. therefore x = -1 आणि y = 6. आता ms2n रेशो काढण्यासाठी आपल्याला s किंवा y या दोन्ही किमतीपैकी कोणतीही एक किंमत आपल्याला फाइंड आउट करता येईल. बघा आपल्याला अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला
आता अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला की पा x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. आता x ची व्हॅल्यू काय असेल तर आपल्याला माहिती आहे की x ची व्हॅल्यू आपल्याकडे -1 आहे. x ची व्हॅल्यू -1 आहे. m ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची मल्टिप्लाय बाय x2 ची व्हॅल्यू 6 आहे प्लस ny1. आता यांची सुद्धा किंमत आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि y1 ची व्हॅल्यू आहे 10 डिवायडेड बाय m प्लस n. आता या ठिकाणी m प्लस n याला आपण ब्रॅकेट मध्ये जर संबोधित केले तर याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो -1 मल्टिप्लाय बाय m प्लस n. Therefore 6 multiplied by m is 6m, 10 multiplied by n is 10m. Then we can write there -1 ने multiply केलं तर -m minus plus minus n is equal to 6m plus 10m. आता या ठिकाणी आपल्याला m आणि n हा रेशो फाइंड आउट करायचा. सरळ तर आपल्याला m चे सर्व पदे एका साइडला घ्या. -m -6m ट्रान्सफर केले तर 10n प्लस m. 6m आणि -m will -7m. Therefore 10n आणि प्लस 11n. आता आपल्याला m आणि n या इकडे ट्रान्सफर करा. -7 या ठिकाणी ट्रान्सफर करा. Therefore m divided by n is equal to 11 divided by -7. Therefore we can write ns to n is equal to 11 into -7. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला त्याचा रेशो सुद्धा फाइंड आउट करता येतो. हे झालं एक्झाम्पल नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 1. याच्यावर तुम्हाला मी होमवर्क सुद्धा उद्याला पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी देणार आहे. ओके. हॅलो स्टुडंट, आता या प्रॅक्टिस सेट 5.2 मधलं सेकंड एक्झाम्पल पाहू. इन ईच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए विच डिवाइड द सेगमेंट TQ इन द रेशियो AS/B. या ठिकाणी AS/B हा रेशो दिलेला आहे. आपण बघितलं होतं, आपण MS/N हा रेशो बघितला होता. त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला तयार केला होता. आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला रिप्लेस करायचं m च्या जागी A आणि n च्या जागी D. पहा पहिले एक्झाम्पल दिलेले P -3,7 Q 1,-4 आणि AS/B रेशो दिलेला आहे 2:1. पहा गिवन, आता अगोदर गिवन लिहूया. P -3,7 Q 1,-4 and A/B is equal to 2:1. सपोज किंवा लेट्स आपण असं म्हणू शकतो P x1, y1 Q x2, y2 and A is equal to 2 and B is equal to 1 is in the ratio. According to section formula, we can write the section formula x is equal to m. आता m च्या जागी a घ्यायला लागेल ax2 plus bx1 divided by a plus b. Then y is equal to ay2 प्लस by1 डिवायडेड बाय a प्लस b. आता m च्या जागी फक्त a रिप्लेस केला आणि b च्या जागी मी n रिप्लेस केला या ठिकाणी. आता x ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे. x इज इक्वल टू a इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय x2. x2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. x2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1 प्लस bx1. b ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1 मल्टिप्लाय बाय x1. आता x1 म्हणजे -3 डिवायडेड बाय 1 प्लस 2. Sorry, 2 plus 1. Then we write x is equal to 2:1 is 2 minus 3 divided by 3. Therefore x is equal to -1 divided by 3. त्याचप्रमाणे आपण आता y ची व्हॅल्यू सुद्धा काढूया. y is equal to ay2. आता a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती 2 आणि y2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -4 प्लस by1. b ची व्हॅल्यू आहे 1 आणि y1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 7 divided by a plus b म्हणजे 2 plus 1. y is equal to 2 into -4 is 8, 7 into 1 is 7 divided by 3. Therefore y is equal to -8 plus 7 म्हणजे -1 divided by 3. Therefore we can write the coordinates of point A is x ची व्हॅल्यू आहे -1,3 आणि y ची सुद्धा व्हॅल्यू आहे -1,3. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल आपण सेक्शन फॉर्म्युल्यावर आधारित असल्यामुळे आपण बरीच उदाहरणे या ठिकाणी सोडवलेली आहेत. आता यावर आपण काही होमवर्क सुद्धा देतोय तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, होमवर्क सोडून तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअपवर सुद्धा टाकू शकता
P -1 2 -5 Q 4,3 आणि AS to B हा रेशो दिलेला आहे आपल्याला 2:3:4. तसंच एक एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये थर्ड नंबरचं. P कोऑर्डिनेट दिलेले आहेत आपल्याला 2,6, Q कोऑर्डिनेट्स दिलेले आहे आपल्याला -4, 1 आणि AS to B रेशो दिलेला आहे आपल्याला 1:2. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला आपल्याला ज्या पॉईंटला आपल्याला सिगमेंट डिवाइड केलेले त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करता येतात. धन्यवाद.